सोनेरी सावल्यामध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। सध्या बागेत रोज एक दोन नारळ पडत आहेत, त्यामुळे फ्रीजमध्ये भरपूर ओलं खोबरं साठलं आहे, म्हणून आज रस खापरोळीचा बेत आहे। त्यासाठी मी 3 वाट्या साधा तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी हरभरा डाळ हे सगळं स्वच्छ धुवून 5-6 तास भिजत घातलं। त्याच्यातच 2 चमचे मेथ्याही भिजत घातल्या। मग हे सगळं वाटलेलं बॅटरही आंबवण्यासाठी 5-6 तास तसंच ठेवलं। मग 5-6 तासांनी हे असं फुगून वर येतं। आता या ओल्या खोबऱ्याचं दूध कसं काढायचं ते बघूया। तर हे ओलं खोबरं मिक्सरमध्ये घातल्यानंतर त्याच्यात मात्र कोमट पाणी घालायचं, म्हणजे आपल्याला मिक्सरमधून ते वाटून काढल्यानंतर त्याचं दूध काढणं सोयीस्कर जातं। मग हे वाटून झालं की एका पातेल्यावर जाळी ठेवायची आणि त्या जाळीमध्ये पिळून या खोबऱ्याचा रस काढून घ्यायचा किंवा दूध काढून घ्यायचं। हे वाटलेलं खोबरं कोमट पाणी घालून अजून 2दा वाटून घ्यायचं, म्हणजे आपल्याला भरपूर नारळाचं दूध मिळतं। असं भरपूर 3 वेळा वाटून घेतल्यावर हा असा भरभरीत चोथा खोबऱ्याचा शिल्लक राहतो। हवं तर तुम्ही हा चोथा नंतर स्वयंपाकात थोडा वापरू शकता। आता या नारळाच्या दुधामध्ये चवीपुरता गूळ आणि जायफळ वेलदोड्याची पूड घालायची। हे दूध आता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। आता खापरोळी करण्यासाठी आपल्याला आता जेवढ्या करायच्या आहेत तेवढं पीठ बाजूला काढून त्याच्यात थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि एक अर्धा छोटा चमचा जिरं पावडर घालून चांगलं नीट छान ढवळून घ्या। आणि हो, नारळाचं दूध काढण्याचं जर खटाटोप वाटत असेल तर तुम्ही कार्टनमधलं बाजारात मिळणारं रेडी असं नारळाचं दूधसुद्धा वापरू शकता। आता बिडाच्या तव्याला थोडंसं तेल पुसून घेऊन गॅसवर ठेवा आणि त्याच्यावर थोडा तापला की मिठाचं पाणी मारून घ्या। आता तुमचा तवा रेडी आहे। आता तुम्ही धिरडी घालू शकता। तर धिरडी घालताना साधारणपणे जाडसर अशी धिरडी घालायची। धिरडं घालून झालं की त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि थोडं 1-2-3 मिनिटांनी झाकण काढून त्याला पलटी मारायची। आता हे तयार धिरडं एखाद्या डब्यात काढून घ्यायचं आणि अशीच 2-3 धिरडी करून या डब्यामध्ये एकावर एक ठेवून त्याच्यावर आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं नारळाचं दूध ती 3ही धिरडी भिजतील एवढं छान भरपूर घालून ठेवून द्यायचं। आता ही नारळाच्या दुधात भिजलेली अगदी मऊ लुसलुशीत धिरडी तुम्ही अशीच गरम खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनसुद्धा खाऊ शकता। चला मग आता अजून 2-3 धिरडी करून घेऊया आणि मग एका छानपैकी बाउलमध्ये ही रस खापरोळी सर्व करूया। चला। तर मंडळी, ही रस खापरोळी तुम्ही अशी छान सर्व करू शकता। करून बघा हा पदार्थ आणि मला कळवा कसा झाला ते। थँक्यू।